नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून. आज पाचोरा शहराच्या जिव्हाळ्याचा आपण तितकाच धोकादायक आणि संतापजनक विषयावर थेट बोलणार आहोत. पाचोऱ्याचे दोन भाग जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग जो प्रत्यक्षात आज अपघाताचा, जखमांचा आणि मृत्यूचा मार्ग बनलेला आहे. मंडळी, हा अंडरब्रिज गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याने भरलेला आहे. नगरपालिका काय करते? तात्पुरता मुरुम टाकते, 2 दिवस जातात आणि पुन्हा तेच खड्डे, पुन्हा तेच अपघात. या कामासाठी अनेक वेळा टेंडर निघाले, लाखो करोडांचे खर्च दाखवला आणि आमच्या हिशोबाने हे ठेकेदार आज करोडपती आले. पण प्रश्न असा आहे, काम कुठे आहे? मजबूती कुठे आहे? दर्जा कुठे आहे? आजही तुम्ही बघू शकता, या खड्ड्यामध्ये गंज लागलेले सळिया उघडे पडलेले आहेत. हे कुठल्या विकासाचं चिन्ह आहे? रोज इथून शाळेची मुलं मुली जातात, अनेक वेळा पडतात, दवाखान्यात जातात, बरे होतात आणि परत त्याच धोकादायक रस्त्यावरून शाळेत जातात. मंडळी, हा रस्ता म्हणजे शाळेकरी मुलासाठी थेट जीव घेणा धोका आहे. फक्त अपघातच नाही, या ठिकाणी मागच्या काळात जीवाही गेलेले आहेत, तरीही प्रशासनाने मन हलत नाही. पत्रकारांनी अनेकदा बातम्या दिल्या, व्हिडिओ दाखवले, प्रश्न विचारले, पण नगरपालिकेला आज तगायात जाग आलेली नाही. आणि का आली नाही? कारण गेल्या 4 ते 5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी नाहीयेत. पाचोरा शहर पोरकं झालंय. आज नागरिकांचं हाल बघताच मालिका धोका कायम. पण प्रशासन स्वस्त आहे, ठेकेदार मस्त आहेत. मंडळी, हा प्रश्न आज प्रत्येक पाचोऱ्याचा आहे. हे खड्डे कधी बुजणार? जबाबदारी कोण घेणार? अपघात झाल्यावर वरच का हालचाली होते? कोणाच्या आशीर्वादाने हे ठेकेदार मालामाल झाले? आजही पाचोरा शहरातील नागरिक या खड्ड्यांच्या बुजवण्याची आणि कायमस्वरूपी दुरुस्तीची वाट बघत आहे. हा व्हिडिओ बघा, खड्ड्यांचा खोल बघा, सळिया कशा बाहेर आल्या आहेत ते बघा आणि स्वतः ठरवा, हा व्हिडिओ अंडरब्रिज आहे की अपघातांचा सापळा. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा भुयारी मार्ग. या ठिकाणी अनेक वेळा पत्रकारांनी बातम्या टाकल्या, अनेक वेळा या ठिकाणी बातम्या टाकून सुद्धा ह्या भुयारी मधले खड्डे काही बुजलेले नाहीयेत. अनेक वेळा या भुयारी मधून लहान मुलं प्रवास करतात, शाळेचे मुलं प्रवास करतात. या ठिकाणी हा खड्डा बघा, तुम्ही हा खड्डा बघू शकता. या ठिकाणी हा खड्डा आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण पुढे तुम्हाला पुढे दाखवतो मी. या इकडे या ठिकाणी तुम्हाला मी खड्डा पुढचा दाखवतो. हा किती मोठा खड्डा आहे. हा खड्डा बुजवतात, हे खड्डा आहे. आणि अनेक वेळा मुरुम टाकला जातो नगरपालिकाकडून आणि 2 ते 3 दिवसाने परत हा खड्डा परत जसाच तसा होतो आणि परत तसंच अपघात चालू होत राहतं. कारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तर त्यासाठी नगरपालिकेने असा खड्डा नंतर व्हायला नाही पाहिजे. परत चांगल्या प्रकारे खड्डा बुजवला गेला पाहिजे, हे त्यांनी काळजी घेतलं पाहिजे. हा तिसरा खड्डा तुम्ही हा बघू शकतो. हा खड्डा तुम्ही हा तिसरा हा खड्डा आहे तो हा. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलं रोज शाळेमध्ये जाणारे येणारे या खड्ड्यात पडतात, हात मोडतात, दवाखान्यात जातात, दुरुस्ती होते, त्याच्यानंतर परत इथून त्याचा हा अपडाऊन आहे. म्हणजे हा रस्ता नाहीये, हा जीव घेणारा रस्ता दिसत आहे आपल्याला. हे कुठेतरी प्रशासनाला जाग आलं पाहिजे आणि त्यांनी तात्काळ याची दखल घेतली पाहिजे. मागच्या काळामध्ये जीव गेलेले आहेत, पुढेही जीव जाणार नाही याची काळजी कुठेतरी ह्या नगरपालिकेने घेतली पाहिजे असं वाटतं. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज साठी सत्य दाखवत राहणार, प्रश्न विचारत राहणार तोपर्यंत, प्रशासन जाग होईपर्यंत. पाचोरेकरांचा जीव स्वस्त आहे का? आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.